मोठी बातमी. आरोप करणाऱ्या महिलेकडे 1 कोटी हा मुद्दा गंभीर आहे. तर नोटबंदीवेळी 1 कोटी आल्याची चौकशी करा. यावेळेस नोटबंदी असताना एवढे पैसे कुठून आले असं सुळे म्हणाले आहेत. अर्थमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार असंही सुळेंनी यावेळेस म्हटलंय. सुप्रिया सुळेंसोबत बातचीत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी केली. बघूया. खासदार सुप्रिया सुळे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी. एक आता तुम्ही गोरेंचा उल्लेख केला. गोरेंवरती आरोप करणाऱ्या महिलेलाच आज अटक केलेली आहे. तिच्यावरती आरोप केलेला आहे की तिने 1 कोटीची खंडणी घेतली अशा पद्धतीचा आरोप आहे. कारण तिने आरोप केलेले होते गोरेंवरती आणि नंतर राजीनाम्याची मागणी झाली, पण तिलाच आज अटक केली. नाही 1 कोटी रुपये कॅश मागितली म्हणताय का? 3 कोटींची खंडणी मागितली, पण 1 कोटी घेताना तिला अटक. नाही 1 कोटी. मला एकच प्रश्न खूप विनम्रपणे विचारायचा आहे. डिमॉनिटायझेशन झालं ना, नोट तर बंदी झाली, मग नोटबंदी झाली असताना 1 कोटी रुपयाच्या नोटा मिळाल्या कुठे? ह्याची इन्क्वायरी आधी झाली पाहिजे. मी तर हेच करीन. जर हे खरं असेल तुम्ही म्हणताय तर मला तातडीने आज निर्मलाजींची गाठ घ्यावी लागेल, त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागेल की आपण तर नोटबंदी केली आपल्या सरकारने, मग 1 कोटी रुपयाचा कॅश आला कुठून? हे खूप गंभीर विषय तुम्ही करताय. या सुप्रिया सुळे होत्या, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की डिमॉनिटायझेशन नोटबंदी झालेली असताना 1 कोटीची नेमकी रक्कम त्या महिलेकडे कशी आली किंवा कशा पद्धती त्याची सगळी चौकशी सविस्तर झाली पाहिजे अशा पद्धतीची देखील मागणी या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळते. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली.